होमिओपॅथीमध्ये आम्ही म्हणतो की एव्हरी एलिमेंट ओरिजिनेट्स हिअर इन द माइंड अँड देन इट रिफ्लेक्ट्स इन टू द बॉडी. परफेक्ट. त्याच्यामुळे आणि ते ओरिजिनेट माइंड मध्ये होतं, त्याचं कारण तो स्ट्रेस असतो. तर तो स्ट्रेस का होतो हे कळलं की तुम्ही शरीरानी, मनानी आणि खिशानी हेल्दी राहू शकता. रेखाताई म्हणाल्या की आपण दोन्ही गोष्टी मिळून कंबाईन आपण कोर्स करू. तर मी म्हटलं असा कुठचाही कोर्स आता सध्या मार्केटमध्ये नाहीये. करेक्ट. आणि दुसरी गोष्ट याचं नुकसान काय आहे, तसंच तुम्ही गोल सेटिंग कसं करावं, पहिलं गोल कसं ठरवावं ह्याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. यशाची गुरुकिल्लीच्या आजच्या दुसऱ्या विशेष भागामध्ये पुन्हा तुमच्या भेटीला मी डॉक्टर रेखा काळे, लाईफ कोच, आणि संजीव पेंढारकर, संचालक विको लॅबोरेटरीज, आम्ही दोघं तुमच्या भेटीला आलो आहोत कारण आम्ही तुमच्या हातात तुमच्या यशाची गुरुकिल्ली देण्याकरता एक अभिनव कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. राईट? बरोबर. परफेक्ट. आणि हा कार्यक्रम आपण दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी म्हणजे 2 नोव्हेंबरला आमच्या मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेस.in ह्या वेबसाईट वरती चालू होणार आहे. याचा अर्थ या दिवसानंतर केव्हाही तुम्ही हा कार्यक्रम, हे ट्रेनिंग प्रोग्रामला रजिस्टर करून तुम्ही हे प्रशिक्षण घेऊ शकाल. आणि आता हे प्रशिक्षण नक्की कसलं आहे, तर हे प्रशिक्षण आहे, त्याचं टायटल आहे अनस्टॉपेबल यू. तुम्हाला अनस्टॉपेबल करणारं प्रशिक्षण. याच्यामध्ये तुम्ही काय शिकणार आहात? इफेक्टिव्ह लाईफ अँड बिझनेस मॅनेजमेंट. बरोबर. कारण महत्वाचा विषय म्हणजे आतापर्यंतच्या जगभरात असलेल्या ट्रेनिंग प्रोग्राम्स मध्ये तुमच्या आयुष्याच्या नोटेची ना एकच बाजू छापली जाते बाबा. आयदर बिझनेसची बाजू छापली जाते किंवा सेल्फ डेव्हलपमेंटची बाजू छापली जाते. पण दोन्ही बाजूनी छापली नसेल तर ती नोट काय कामाची? बरोबर. आणि म्हणून अनेक लोक यशस्वी होत नाहीत. मला वाटतं तुम्ही एक पाहिलेलं असेल की जगामध्ये 2% लोकच यशस्वी असतात. बरोबर. असं म्हटलं जातं. कारण त्या 2% लोकांच्याच आयुष्याच्या नोटेच्या दोन्ही साईडी छापलेल्या असतात. आणि म्हणूनच आम्ही या कोर्समध्ये वेगवेगळ्या गोष्टीची तुमच्याशी संवाद साधणार आहोत. राईट. आणि त्यामध्ये आता गोल सेटिंग आपण म्हणतो. नाही, आपल्याला एक महत्वाचं ह्याच्यामध्ये महत्वाच्या पहिल्यापासून आपण येतोय. ओके. की सुरुवात, पहिली गोष्ट आयुष्याच्या नोटेच्या दोन्ही बाजू परफेक्ट छापलेल्या पाहिजेत. आणि या छापून दिल्या जात नाहीत. जगभरातल्या बिझनेस स्कूल, तुम्ही नेटवर असाल, शोधा, सगळ्या बिझनेस स्कूलचं सिलेबस चेक करा, सगळ्या लाईफ कोचिंग करणाऱ्यांची सिलेबस चेक करा. आयदर तुम्हाला मनावर कंट्रोल मिळवायला शिकवतात, मनावर ताबा मिळवायला शिकवतात, शांत राहायला शिकवतात, किंवा काहीतरी मंत्रबिंत्र म्हणून किंवा काहीतरी मेथड करून मेडिटेशन करायला शिकवतात, किंवा बिझनेस करायला शिकवतात. पण
या दोन्ही गोष्टी एकत्र शिकवणारी एकही स्कूल नाहीये. बरोबर. आणि म्हणून हा एकत्र शिकवणारा कार्यक्रम आम्ही घेऊन आलो. तुम्हाला तुमची ओळख करून देण्याकरता काय काय गोष्टी नेहमी घडतात त्यांची कारणं कशी शोधायची. तर मला एक गोष्ट सांगा, छोटीशी मनाविरुद्ध गोष्ट घडली, मन बेचैन होतं. बरोबर. सगळ्यांचं होतं, तुमचं होतं, आमचंही होतं, फाईन, कारण आपण सगळी माणसं आहोत. पण ते मन का बेचैन होतं आणि त्या मन बेचैन झाल्यामुळे नंतरचे होणारे 50 त्रास कसे टाळता येतील. ते मन बेचैन झाल्यामुळे पुढचे 50 त्रास नाही व्हायला पाहिजेत, ही काळजी कशी घ्यायची हे शिकायचं असेल तर आधी मन का बेचैन होतं हे कळलं पाहिजे. ते तुम्ही इथे शिकणार. आपण तुम्हाला रेखाताईंच्या बोलण्यानुसार एक गोष्ट तर लक्षात आली असेल की आपण पहिले मनाने स्थिर असू, म्हणजे पहिले मानसिक हेल्थची काळजी घेतली की मग आपण धंद्याच्या गोष्टी शांतपणे विचार करू शकतो. करेक्ट. तर स्ट्रेस येतो, स्ट्रेसमुळे माणसाला प्रचंड प्रॉब्लेम येतो. आणि एक सांगेन, मी स्वतः मेडिकल डॉक्टर पण असल्यामुळे एक गोष्ट नक्की सांगेन, आणि मला वाटतं तुम्ही फार्मासिस्ट तुम्हालाही माहिती असेल की 90 ते 99 किंवा नाही 95% आजार जगातले ह्यांचं ओरिजिन हे स्ट्रेस मध्ये असतं. ऍब्सोल्युटली. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी पण ही गोष्ट मान्य केलेली आहे. बरोबर. म्हणून, आणि दुसरं म्हणजे होमिओपॅथीमध्ये आम्ही म्हणतो की एव्हरी एलिमेंट ओरिजिनेट्स हिअर इन द माइंड अँड देन इट रिफ्लेक्ट्स इन टू द बॉडी. परफेक्ट. त्याच्यामुळे, आणि ते ओरिजिनेट माइंड मध्ये होतं, त्याचं कारण तो स्ट्रेस असतो. तर तो स्ट्रेस का होतो हे कळलं की तुम्ही शरीरानी, मनानी आणि खिशानी हेल्दी राहू शकता. म्हणून तो स्ट्रेस शिकतो आपण. धंद्याचं प्लॅनिंग व्यवस्थित असेल, प्लॅनिंग करायचे फायदे काय आणि न प्लॅनिंग करायचं नुकसान काय आहे, तसंच तुम्ही गोल सेटिंग कसं करावं, पहिलं गोल कसं ठरवावं ह्याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत. करेक्ट. त्याच्याबद्दल आम्ही तुमच्या पॅशन बद्दल पण बोलू. त्याच्यानंतर आपण मार्केट रिसर्च, जगात कुठची गोष्ट हार्डवर्क किंवा सिन्सिअरिटी आणि मार्केट रिसर्च शिवाय शक्य होत नाही. बरोबर. जसं आम्ही हा कोर्स जेव्हा रेखाताई म्हणाल्या की आपण दोन्ही गोष्टी मिळून कंबाईन आपण कोर्स करू, तर मी म्हटलं असा कुठचाही कोर्स आता सध्या मार्केटमध्ये नाहीये. करेक्ट. आणि दुसरी गोष्ट, एक तर तुम्हाला मराठी बुक्सचं ट्रान्सलेशन मिळेल किंवा बिझनेसचे गोष्टी कळतील, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मार्केट रिसर्च किंवा काय मानसिक स्थैर्य ठेवून आपण कस्टमरशी रिलेशन्स कशी डेव्हलप करावं. त्याच्यानंतर धक्के खाल्ल्याशिवाय, धडपडल्याशिवाय यश मिळतं का कधी कोणाला? अजिबात नाही. मग ते धडपडलं हे कसं करायचं, ते कशामुळे होतं, फेल्युअर का येतं हे समजलं पाहिजे, आणि नंतर यश मिळतं तेव्हा यश कसं मिळालं हे समजलं पाहिजे. लोकांना बरेच वेळा असं वाटतं की बिझनेस म्हणजे खरेदी आणि विक्री. मित्रांनो, खरेदी आणि विक्रीपेक्षा आज ऍडव्हान्स जगात बऱ्याचशा गोष्टी पुढे गेलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला लोकांची स्ट्रॉंग बिझनेस बॉन्ड करायला पाहिजे. कस्टमर तेव्हाच तुमच्याकडे येईल जेव्हा त्याचे रिलेशन्स तुमचे चांगले असतील, आणि ते चांगले रिलेशन्स असतील तर तुम्ही त्या दृष्टीने त्याला उत्तम तो तुम्हाला प्रतिसाद देईल. एवढं सगळं केल्यावर तुमच्या मनात काय आहे, किंवा आपण दिवसभरात काय केलं, किंवा आपण या ठिकाणी कसं वागलो, काय केलं, जोपर्यंत मनात वाकून बघत नाही तोपर्यंत आपण पुढे यशस्वी होणार नाही. बरोबर. म्हणून ते इंट्रोस्पेक्शनची गरज आहे. आणि मग त्या इंट्रोस्पेक्शन नंतर जसं आपल्याला प्रत्येक माणसाला, अगदी महाभारताचं युद्ध असू दे, रामायण असू दे, प्रत्येक माणसाला आपली बलस्थानं काय आहेत,
येस, की ज्याच्या भरोशावर आपण धंदा करू शकतो. करेक्ट. काही लोकांची बलस्थानं असतील की साड्या विकण्यात, हो. त्याच्या कन्व्हिन्सिंग मध्ये त्यांना ब्लाऊज पीसेस विकण्यात किंवा रेडीमेड ब्लाऊज विकण्यात असू शकतं. काही लोकांची अजून काही कुठच्या ऍप डेव्हलपमेंट मध्ये असू शकतात. आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही धंदा करायला लागल्यावर प्रचंड पसारा तुमच्या डोळ्यासमोर दिसेल. आणि पर्टिक्युलरली इंटरनेटचा वापर करून तर अनेक अजून इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. पण या सगळ्या इन्फॉर्मेशन मध्ये तुमची पॅशन कुठची आहे? नाही, पण याचा अर्थ तुमची बलस्थानं म्हणजे तुमची स्ट्रेंथ ही इंट्रोस्पेक्शन केल्यावर तुम्हाला स्ट्रेंथ सापडते. ऑफकोर्स. आणि हे होत असताना एक आणखीन एक महत्वाचा विषय येतो, तो म्हणजे नोईंग आणि रिस्पेक्टिंग अवर डिझायर्स. कारण बऱ्याच वेळेला आपण जसे लहानाचे मोठे होतो तेव्हा तू अमुक एक केलं पाहिजेस, तू हे केलं पाहिजे, तू ते केलं पाहिजे. आई वडिलांच्या इच्छा, आजी आजोबांच्या इच्छा, किंवा मग नंतर लग्न झाल्यावर बायकोच्या इच्छा, याच पूर्ण करण्यात माणसाचे आयुष्य जातात. बायांची पण तसंच करण्यात जातात. त्याच्यामुळे आपल्या इच्छा, आपल्याला काय आवडतं, आपल्याला काय नाही आवडत हे माहितीच नसतं. तर ते रिस्पेक्ट करायचा संबंधच येत नाही. किंवा आपल्याला शोधायला दिलेला चान्सच देत नाही. एक्झॅक्टली. मी जर डॉक्टर असेल तर माझ्या मुलांनी डॉक्टरच व्हावं, मी इंजिनियर असेल तर इंजिनियर व्हावं, किंवा आर्किटेक्टचा मुलगा आर्किटेक्ट होणार आहे, सो ऑन. पण मुळात तुमच्या मुलाला डॉक्टरी पेशाचं पॅशन आहे का? तो इमर्जन्सी कॉल अटेंड करू शकतो का? तो रात्री 2 वाजता पेशंटनी बोलवल्यावर त्याला जायला आवडेल का? की त्रास होईल? हे अनालिसिस करायच्या आधी आपण कुठच्या प्रोफेशन मध्ये किंवा पर्यायाने बिझनेस मध्ये गेलो तर आपण बिझनेस तर करायला जाऊ, पण नाखुशीने तो बिझनेस करू. आणि कुठची गोष्ट तन मन धन ओतून केल्याशिवाय, जडी स्थळी पाषाणी आम्हाला आमचे वडील सांगायचे की जोपर्यंत तुम्हाला तुमचं गोल जडी स्थळी पाषाणी दिसत नाही तोपर्यंत तुम्ही आयुष्यात बिझनेस मध्ये यशस्वी होणं हे दुरापास्त आहे किंवा शक्य नाही. त्यामुळे अशा या कोर्सचा तुम्ही भरपूर फायदा घ्या. आणि ह्याच्यामध्ये आय वुड ऑल्सो से वन थिंग. आता तुमच्या ओव्हरऑल आमच्या दोघांच्याही बोलण्यातनं एक गोष्ट लक्षात आली असेल की ह्याच्यामध्ये जे 12 भाग आहेत, छोटे छोटे 3 मेन भाग आहेत, प्रत्येकात 4-4 सब पार्ट्स आहेत. आणि या सगळ्यांमध्ये पहिली लेव्हल जी आहे याच्यात यांची ओळख करून देणार आहोत आपण. जसं पहिलीमध्ये आपण अक्षर ओळख शिकतो त्याप्रमाणे इथे तुम्ही आयुष्य आणि बिझनेसची ओळख शिकणार आहात, एबीसी शिकणार आहात. आणि तो हा कोर्स आहे. त्याच्यामुळे हा तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओज त्याच्या फॉर्मॅटमध्ये येईल. एक व्हिडिओ असेल, त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चनायर दिलं जाईल, म्हणजे काही प्रश्न दिले जातील. आता याच्यात पुन्हा आपली वेबसाईट याच्यामध्ये लँग्वेज पॅक असल्यामुळे समोरचा माणूस त्याला हव्या त्या भाषेमध्ये ते प्रश्न सोडवू शकतो. आपले व्हिडिओज इंग्लिशमध्ये असतील आणि आम्ही मुद्दाम इंग्लिशमध्ये व्हिडिओज बनवलेत, कारण इंग्रजी ही जगभराची भाषा आहे, नंबर 1. आणि मराठी माणसाला जर का आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर 99% मराठी माणसं मागे पडतात का? मला इंग्रजी येत नाही म्हणून आम्ही मुद्दाम हे कार्यक्रम, हे व्हिडिओज इंग्रजीत बनवलेत. मात्र आम्ही लोक मराठी मीडियम मध्ये शिकलेली मंडळी असल्यामुळे आमचं इंग्रजी जरी नीट असलं तरी आम्हाला उगाचच हायफाय इंग्रजी बोलण्याचा अजिबात सोस नाही. बरोबर. आम्ही सोप्या इंग्रजीत तुम्हाला हे सगळं नॉलेज देतो आहोत. आणि नंतर जे क्वेश्चनायर आहे ते तुम्ही इंग्लिशमध्ये सोडवा, मराठीत सोडवा, हिंदीत सोडवा, किंवा अगदी तमिळ तेलुगूत सोडवा, किंवा जॅपनीज मध्ये सोडवा, नो प्रॉब्लेम. कारण गुगल ते ट्रान्सलेट करतं. आणि मित्रांनो, माझ्या एज्युकेशन मध्ये जवळपास मी 8-10 वर्ष इंग्लिश मध्ये अभ्यासक्रम केलेला आहे. पण
तुम्हाला इंग्लिश ऐकल्यावरच कळेल आणि तुम्हाला त्याच्यात गोडी निर्माण. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. आणि मी एक आणखीन सांगेन की आतापर्यंत जी माझी 30-40 पुस्तकं लिहून झाली आहेत ही सगळी मी आतापर्यंत इंग्लिशमध्येच लिहिली आहेत. अरे वा, पण व्हेरी गुड. पण मी माझं शालेय शिक्षण मराठी मीडियम मध्ये झालं, तो प्रश्न. पण नंतर इंग्लिश मीडियम नंतर होऊ शकतो. आणि कुठच्याही गोष्टीचं असं म्हणतात की अनलेस यू मर्डर अ लँग्वेज यू कॅनॉट लर्न. ऍब्सोल्युटली. तसं स्विमिंग पुलामध्ये स्विमिंग शिकताना माणसाने गटांगळ्या खाल्ल्याशिवाय त्याला येतच नाही. मग त्याला बिझनेस करायचा महत्वाचा असल्यामुळे भाषा इज इमटेरियल. तुम्हाला तुमच्या बिझनेस पुरती जरी तुमची परदेशात करायचं असेल आणि इंग्लिश तुम्हाला लिहिता वाचता येत असेल तरी सुद्धा तुम्ही कॉन्व्हर्स करू शकता. जगातल्या लोकांना तुमच्या प्रॉडक्ट मध्ये इंटरेस्ट आहे, विको वज्रंती पेस्ट मध्ये इंटरेस्ट आहे, टर्मरिक क्रीम मध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही इंग्लिश मध्ये प्रेझेंटेशन देता की काय करता ते म्हणतात मला ऍट द एंड ऑफ द डे प्रॉडक्ट उत्तम दे की दाताची आणि त्वचेची निगा राखू शकेल. करेक्ट, देअर यू गो. आणि याच्यामुळे तुम्हाला आम्ही व्हिडिओज जे आहेत सगळे आमचे हे इंग्रजीत नक्की असतील, पण त्याच्याच बरोबर त्याची क्वेश्चनायर ही तुम्हाला जे प्रश्न असतील म्हणजे तुमची प्रत्येक व्हिडिओ नंतर एक छोटीशी टेस्ट घेतली जाईल ज्याच्यामध्ये तुम्ही उत्तरं द्याल आणि ती क्वेश्चनायर तुम्हाला हव्या त्या भाषेत तुम्ही वापरू शकता, देऊ शकता. बरोबर. आणि असे आपले 12x2 म्हणजे 24 छोटे छोटे लेसन असणार आहेत. एक 5-10 मिनिटाचा एक लेसन असेल, तुम्हाला बोर नाही करणार आम्ही. बरोबर. तुम्हाला इंटरेस्ट वाटेल एवढेच छोटे 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 लेसन असते. आणि मग तुम्हाला इंटरेस्ट वाटला की आपण पुढचा कोर्स ते तर नंतर, पण आता सुद्धा 10 मिनिटाचा लेसन प्रश्न, 10 मिनिटाचा लेसन प्रश्न, 10 मिनिटाचा लेसन प्रश्न. बरं, हे तुम्ही एका दिवशी सगळं पूर्ण करा किंवा एका आठवड्यात पूर्ण करा किंवा 1 महिना लावा. चॉईस इज युअर्स. ज्या वेळेला कोर्स पूर्ण होईल त्याच्यानंतर वेबसाईट वरून तुम्हाला तुमचं सक्सेसफुल कोर्स कम्प्लिशनचं सर्टिफिकेट पण तुमच्याकडे पोचतं, उपलब्ध होतं. ते डाउनलोड करायचं, हवं तर फ्रेम करून घरी ठेवायचं की आम्ही हा कोर्स केला. हा आहे बेसिक कोर्स. आता हा बेसिक कोर्स केल्यानंतर मग जेव्हा तुम्हाला त्याचा उपयोग काही दिवस कराल त्याच्यानंतर तुम्ही आमच्याशी कम्युनिकेट केल्यावर मग आम्ही याचा ऍडव्हान्स म्हणजे लेव्हल 2 चा कोर्स घेऊन येऊ. बरोबर. असं करत करत आपण जसं पहिल्यांदा KG मध्ये जातो, मग पहिलीत जातो, दुसरीत जातो, असं करत करत आम्ही तुमच्या एक एक पायऱ्या चढवत घेऊन जाणार. मात्र जो फायनल कोर्स असेल ना, त्या कोर्स बद्दल मी एकच सांगेन की जगभरामधल्या उपलब्ध असलेल्या सगळ्या स्कूल्स, बिझनेस स्कूल्स तुम्ही पालथ्या घातल्यात तर त्याच्यात जे शिकवलं जातं त्याच्यापेक्षा कणभर जास्तच आपण शिकवणार आहोत. त्याच्यापेक्षा कणभर जास्त आणि सर्वांगीण विकास करणार. आणि ते सगळं तुमची आयुष्याच्या नोटेची एक बाजू छापणार, आम्ही दोन्ही बाजू छापणार आणि त्या सुद्धा इक्वल ताकदीने छापणार. म्हणजे तुम्हाला जर का जगातल्या 2% यशस्वी लोकांमध्ये जाऊन बसायचं असेल तर हा कोर्स ही पहिली पायरी आहे. बरोबर. बरोबर, ऍब्सोल्युटली. तर त्याच्यामुळे चॉईस इज युअर्स. पण हा कोर्स दिवाळीच्या दिवशी आम्ही आणतोय आणि त्या दिवशी आता आम्ही खाली लिंक देतोय. ह्या लिंक मध्ये आता जी तुम्हाला लिंक दिसतेय या लिंक मध्ये तुम्ही तुमच्या ब्राउझरवरती टाईप करा दिवाळीच्या दिवशी आणि त्या दिवशी तुम्ही तुमच्या त्या ब्राउझरवर जाऊन त्या कोर्समध्ये रजिस्टर करा. आणि येस, आय थिंक मागच्या वेळेला मी म्हटलं त्याप्रमाणे लोकांच्या खिशाला आणि डोक्याला झेपेल एवढीच कोर्सची फी
आणि कोर्सचं सोपेपण आपण ठेवलेलं आहे. हो. आणि ते आपण प्रयत्नपूर्वक पहिल्या कोर्स करता रिसर्च करून तयार केलेलं आहे. बरोबर. सो दॅट इज द थिंग. बरोबर. Right? तर मित्रांनो, आपण आणखीन तुम्हाला काय त्याच्याबद्दल लोकांशी बोलायचंय? नाही, लोकांशी बोलायचंय म्हणजे तुम्ही कोर्स पूर्ण करा. हा. पहिला, दुसरा, तिसरा तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या पॅशन नुसार तुम्ही कसे रमत चाललात त्याच्यात ते बघून आपण पुढच्या पायऱ्या गाठू. करेक्ट. पण तुम्हाला सगळे कोर्सेस पूर्ण केल्यावर एक तुम्हाला इमेन्स सॅटिस्फॅक्शन मिळेल. जसं आपण मेडिटेशन केल्यावर आपल्याला आनंद लहरी होतात, तसं तुम्हाला वाटेल की आपण काहीतरी आपल्याला अचिव्हमेंट केलेलं आहे. राईट. उगाच रेखाताई आणि काही गोष्टी सांगत नाहीयेत. तर तेवढी तुमच्या अचिव्हमेंट आणि तुमचं सॅटिस्फॅक्शन मिळालं की आम्हाला पण बरं वाटेल की आपण जे इतके महिने प्रयत्न केले त्याचा शेवटी लोकांना फायदा झाला. नक्कीच. तर मित्रांनो, तुम्ही नक्कीच ते सगळे कोर्सला एनरोल करा. आणि हे बोलून आम्ही तुमचा निरोप. येस, धन्यवाद. आणि खालच्या लिंकवर नक्की क्लिक करा आणि ह्या दिवाळीला तुमच्या आयुष्यात आनंदाची दिवाळी येणार. धन्यवाद. लोकांना समजेल अशी भाषा कुठची जर आहे तर त्याच्यात आपण सोपी इंग्लिश भाषा, लोकांना एक बाऊ वाटतो की इंग्लिश म्हणजे काहीतरी मोठं बर्डन आपल्यावर टाकलेलं आहे. तसं काहीही नाहीये. तुमच्या त्या ब्राउझरवर जाऊन त्या कोर्समध्ये रजिस्टर करा. आणि येस, आय थिंक मागच्या वेळेला मी म्हटलं त्याप्रमाणे लोकांच्या खिशाला आणि डोक्याला झेपेल एवढीच कोर्सची फी आणि कोर्सचं सोपेपण आपण ठेवलेलं आहे. तुम्ही एका दिवशी सगळं पूर्ण करा किंवा एका आठवड्यात पूर्ण करा किंवा एक महिना लावा. चॉईस इज युअर्स. ज्या वेळेला कोर्स पूर्ण होईल त्याच्यानंतर वेबसाईट वरून तुम्हाला तुमचं सक्सेसफुल कोर्स कम्प्लिशनचं सर्टिफिकेट पण तुमच्याकडे पोचतं, उपलब्ध होतं. ते डाउनलोड करायचं, हवं तर फ्रेम करून घरी ठेवायचं की आम्ही हा कोर्स केला.